धारणीतून एक मोठी बातमी समोर येत आहे। 15 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या निमित्ताने माहेरी आलेल्या एका विवाहित महिलेची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। धारणी पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेतला आहे। धारणीत 15 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या भावाकडे आलेल्या इंदुलता मोहन जाधव नावाच्या महिलेची हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे। इंदुलता या मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील रहिवासी होत्या। 21 ऑगस्टला सकाळी त्या त्यांच्या भावाच्या घराशेजारील एका खाटेवर मृत अवस्थेत आढळल्या होत्या। सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती, मात्र मृतदेहाच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा आढळल्याने पोलिसांनी शवविच्छेदनाचा अहवाल मागवला। या अहवालात डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालंय। यानंतर पोलिसांनी हत्येच्या दिशेने तपास सुरू केला। तपासादरम्यान मृत महिलेची नणंद ललिता कासदेकर यांनी पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली। त्यांनी सांगितलंय की 20 ऑगस्टच्या रात्री इंदुलता गावातच राहणाऱ्या गजानन उर्फ गोलू रामसिंग ठाकरे यांच्यासोबत मीना बाजारात गेल्या होत्या। त्यानंतर त्या कधी परत आल्या हे कोणालाही माहिती नव्हतं। पोलिसांना संशय आल्यावर त्यांनी आरोपी गजाननचा शोध सुरू केला, मात्र तो घटनेपासून फरार होता। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवर लपून बसलेला आढळला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली, मात्र पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली। हा तपास पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धारणी माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। ठाणेदार अवतारसिंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली आहे। अत्यंत संवेदनशील अशा या गुन्ह्याचा धारणी पोलिसांनी छडा लावला आहे। पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे। या हत्येमागचं नेमकं कारण काय होतं आणि आरोपीने हा गुन्हा का केला याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत।